लहानपणापासून असे रोल करायचा इंटरेस्ट होता आणि तो फायनली आला आहे. मी कधीच लाईफमध्ये स्पोर्ट्स खेळले नव्हते किंवा स्पोर्ट्स रिलेटेड काहीच केलं नव्हतं. त्यामुळे आता मी फार फन वाटतंय, छान वाटतंय. बिकॉज मला असं वाटतं की देवाच्या कृपेने एवढं सगळं मिळालंय ना, तर देवाच्या कृपेने हे सगळं जाऊ पण शकतं. सो यू शुड नेव्हर बी थोडासा की आय एम अ स्टार. नेव्हर, नॉट अ स्टार. आय एम नॉट अ स्टार. पहिली बात तर आय एम जस्ट लाईक अ नॉर्मल पर्सन ओनली. कारण की एकदा हवा डोक्यात गेली, इट्स नॉट गुड. इट शुड नेव्हर हॅपन. कारण की देवाने हे सगळं दिलंय, तो घेऊ पण शकतो. सो दिस शुड नॉट हॅपन. स्वागत आहे तुमचं टेलीचक्कर रिजनलवरती. हॅलो. पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान मालिका चालली आहे आणि तुमचा किरदार पण खूपच छान आहे. पहिला प्रश्न जे मला विचारायचं ते हे की एवढं सगळं पॉझिटिव्ह आणि लवी डवी कॅरेक्टर केल्यावरती असा ग्रे कॅरेक्टर, व्हॉट मेक्स यू से येस फॉर दिस आणि कसं करताय तुम्ही? सो कॅरेक्टर खूपच म्हणजे असं आहे, ग्लॅमरस आहे, स्टायलिश आहे, ज्याला येस कोणी काय कसं काय नाही म्हणू शकत. म्हणजे अनिका इज अ डिवा आहे. त्यामुळे पहिली बात तर मला ते जेव्हा आलेलं तेव्हाच असं वाटलेलं की मला लहानपणापासून असे रोल करायचा इंटरेस्ट होता आणि तो फायनली आला आहे आणि इतक्या मोठ्या पडद्यावर आला आहे, आपल्या झी मराठीवर आला आहे आणि इतका छान शो आहे. सो वाय नॉट. सो ऑब्व्हियसली मी त्यामुळे हो म्हणून टाकलं आणि त्याच्यावर आता मी वर्क पण करते. आणि या शोमध्ये स्पोर्ट्स पण इन्क्लूड केला आहे. तुम्ही कबड्डी पण करतायत. स्पेशल ट्रेनिंग काय घेतली आहे? कुठे लागलं आहे? काही मेमरीज झाली आहे का? अरे इथे लागलं मला खेळताना, असं काही? मेमरीज तर आम्ही झाले 3 दिवस झाले कबड्डी खेळतो इथे. तर मेमरीज म्हणजे तर लागण्याचं मी आत्ताच म्हणू शकते. आज माझं तब्येत खूप खराब आहे. माझी तब्येत खूप खराब आहे कारण की आम्ही सतत कंटिन्युअस कबड्डी खेळतोय आणि पडतोय, धडतोय, लागतंय, ते होतच आहे. त्यामुळे आज माझा बॉडी पेन इतका होतोय ना. सो तेच एक मेमरी आहे की आत्ता मी फायनली स्पोर्ट्स पर्सनला कसं वाटत असेल, काय काय चालू असेल त्यांच्या डोक्यात, कसं असेल, हे सगळं मला शिकायला मिळतं आहे आणि फन वाटतं आहे. कारण की मी कधीच लाईफमध्ये स्पोर्ट्स खेळले नव्हते किंवा स्पोर्ट्स रिलेटेड काहीच केलं नव्हतं. त्यामुळे आता मी फार फन वाटतं आहे, छान वाटतं आहे आणि खूप हासिल पण आहे, खूप स्ट्रगल पण आहे. कारण की बॉडी पेन वगैरे खूप होतो. तुमचा ऑफ स्क्रीन बॉन्ड कसा आहे कमळीबरोबर, ते आम्हाला सांगा. इट्स व्हेरी नाईस. माझा कमळीसोबतच काय, कमळीच्या कुठल्याही कॅरेक्टरसोबत, कुठल्याही स्टारकास्टसोबत आमचं कोणाचंच असं काही नाहीच आहे. आम्ही सगळे खूप एकत्र राहतो. टचवूड खूप चांगला बॉन्ड आहे आणि खूप चांगले फ्रेंड्स आहेत. आम्ही सगळे बेस्टीज आहे आणि आम्ही सगळे इव्हन आम्ही सिक्रेट्स वगैरे शेअर करतो. आमच्यात असं को वर्कर नाही आहे. वी आर फ्रेंड्स, वी आर बेस्ट फ्रेंड्स. को वर्कर नाहीच आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड्स म्हणून काम करतो. तुम्हाला कुठे जास्त काम करताना आवडतं, हिंदीमध्ये की मराठीमध्ये? ओ दॅट इज लाईक सो टफ क्वेश्चन. आणि हा असा क्वेश्चन मला फर्स्ट टाइम कोणीतरी विचारला आहे. इट्स व्हेरी टफ टू आन्सर. सो मराठी फील्स लाईक होम, हिंदी फील्स लाईक वर्क. सो वर्क पण चांगलं असतं, होम पण चांगलं असतं. सो बोथ ऑफ देम आर गुड इक्वली. पण मराठीत आल्यावर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. ओके, एक प्रश्न लास्ट मी विचारणार आहे. ते लोक विचारतात असतात तुम्हाला की एवढा कमी वयात एवढा सक्सेस कसं हँडल करतो तुम्ही? घरी जाताना म्हणजे मी स्टार आहे असं जाते की आई लगेच खाली आते, गप जेवण कर बसून? आई बाबांनी तर कायम मला ग्राउंडेड ठेवायचाच ट्राय केला आहे आणि मी ग्राउंडेडच राहते. बिकॉज मला असं वाटतं की देवाच्या कृपेने एवढं सगळं मिळालं आहे ना, तर देवाच्या कृपेने हे सगळं जाऊ पण शकतं. सो यू शुड नेव्हर बी थोडासा की आय एम अ स्टार. नेव्हर, यू आर नॉट अ स्टार. आय एम नॉट अ स्टार. पहिली बात तर आय एम जस्ट लाईक अ नॉर्मल पर्सन ओनली. आणि हे सगळं जे झालं ते माझ्या मेहनतीने, माझ्या फॅमिलीच्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने मिळालं आहे. सो त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि मला अजिबात ती हवा डोक्यात जाऊ नाही द्यायची. कारण की एकदा हवा डोक्यात गेली, इट्स नॉट गुड. इट शुड नेव्हर हॅपन. कारण की देवाने हे सगळं दिलंय, तो घेऊ पण शकतो. सो दिस शुड नॉट हॅपन. कसं वाटलं टेलीचक्कर रिजनलशी बोलताना? खूप चांगलं वाटलं. आय हॅव म्हणजे मी याच्या आधी पण टेलीचक्कर सोबत बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूज अँड ऑल केलेत. त्यामुळे इट फील्स लाईक बॅक अगेन. येस.